आता बघूयात नांदेडमध्ये आज सकाळपासून पाऊस सुरू आहे। अल्पशा पावसामुळे पालिकेने बनवलेला रस्ता खचला। खचलेल्या रस्त्यावर खड्डा पडून त्यात कार कोसळली। नांदेडच्या वजीराबाद परिसरात ही घटना घडली आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राध्यापक चंद्रशेखर इंगळे यांची ही कार होती आणि त्यांनी खड्डा चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र कारचं चाक खड्ड्यात अडकलं आणि त्यानंतर ही कार थेट खचलेल्या रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन कोसळली। यातून सुदैवानं कार चालक चंद्रशेखर इंगळे थोडक्यात बचावले। तुरळक पावसात हा रस्ता खचला आणि इतका मोठा खड्डा पडल्यामुळे नांदेड महापालिकेच्या कामाची पोलखोल झाली आहे। नांदेडमधील रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत जनता सवाल उपस्थित करते। कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा घरी निघालो तेव्हा आमच्या कॉलेजच्या गेटच्या समोर थोडासा खड्डा होता। तो खड्डा चुकून मी जाण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचं एक चाक मध्ये धसलं आणि मी दरवाजा काढून बाहेर पडलो। त्यानंतर थोडं करत पूर्ण गाडी त्या खड्ड्यामध्ये धसली। यापुढे शाळेच्या कंपाऊंड पासून 50 मीटरच्या परिसरात वडे, समोशांसारखे तळलेले पदार्थ, त्यासोबत चॉकलेट, बिस्किट, कोल्ड्रिंक्स विक्रीवर ही बंदी घालण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंनी या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला। यानुसार शाळेच्या 50 मीटर परिसरात हाय फॅट युक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या रोजच्या आहारात ताज्या भाज्या, कडधान्य आणि पोषणाचा समावेश असावा यावर भर देण्यात आला असून शाळांना आहाराची आदर्श केंद्र बनवण्याकरता ईट राईट स्कूल संकल्पना बंधनकारक करण्यात आली आहे। फूड क्वालिटीज खूप कमी झालेल्या आहेत। सो हे जर नियंत्रण शासनाकडून आलं तर हे आपल्याला खूप छान पद्धतीने राबवता येईल। एक महत्वाची गोष्ट अशी आहे की फक्त ते फ्रॉम द टॉप नकोय फ्लो व्हायला। प्रत्येक अधिकाऱ्याने, प्रत्येक कर्मचाऱ्याने तेवढ्याच मनाने ते अप्लाय करायला हवं। कॅन्टीनमध्ये पण अशा गोष्टी सर्व केल्या पाहिजेत की ज्या मुलांसाठी खरंच हायजीन आहेत, एक्सेप्ट फ्रॉम दॅट पाव अँड मेयो अँड ऑल। सो आणि हे अड्डे जर बंद केले तर मुलं सर्रास तिकडे जायचे बंद होतील। नक्की स्वागत करू ह्या निर्णयाचा आपण, आणि ह्या परिसरामध्ये ॲटलिस्ट मुलांना तरी ह्या गोष्टी नाहीच दिल्या पाहिजे। आणि ते तर पहिले अट्रॅक्टेड होतात की ह्या गोष्टी दाखवल्यानंतर, त्याच्यामुळे हे पहिलं बंद केलं पाहिजे। त्यांचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन तर तेच आहे, जंक फूडच आहे मुलांचं। आपण जे मुलांना सवय लावणार तेच खाणार मुलं, त्याच्यापेक्षा आपणच चांगले सवयी आपणच लावल्या तर ते चांगलं योग्य आहे। म्हणजे तुकाराम मुंढेंचं खरंच कौतुक आहे की त्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे। उन्नीस खरं तर ते पाम ऑइल प्रोसेस्ड असतं, त्याच्यामध्ये बाकी कसलाही घटक नसतो। त्यामुळे हा अशा प्रकारचा निर्णय खरं तर 50 मीटर नाही म्हणून 100 मीटरही करा, काही हरकत नाही, कारण की हा निर्णय खरंच खूप इन्व्हायटिंग आहे।